नमस्कार. मऊ लुसलुशीत काठोकाठ पुरण भरलेले पुरणपोळी बनवण्याची परफेक्ट पद्धत व योग्य प्रमाण ह्या व्हिडिओत सांगितले आहे. सणासुदीला व नैवेद्याला आपल्या परंपरेनुसार पुरणपोळीच बनवतात. केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत हे पुढे सांगितले आहेत. इथे आपण पोळी लाटताना गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ वापरले नाही. तर हे आपण का वापरले नाही व पोळी कशी लाटली हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण 1.5 कप चांगल्या क्वालिटीची हरभरा डाळ घेतली आहे. डाळीवर धूळ कचरा असतो, त्यामुळे ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. ही निवडून घेतली आहे. ज्यांना चणा डाळीची पुरणपोळी चालत नाही त्यांनी मूग डाळीची पुरणपोळी करावी. ह्यात पाणी ओतले आहे. झाकण ठेवून 1 तास भिजण्यासाठी ठेवूया. आता पीठ भिजवूया. त्यासाठी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. कप भरताना थोडासा दाबून भरला आहे. हे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले आहे. मैद्याची किंवा सोजीची चाळणी अवेलेबल नसेल तर सुती कापड भांड्याला बांधून चाळून घ्यावे. पिठात चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे तेल मिक्स करूया. आपण फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करत आहोत, पण तुम्हाला आवडत असेल तर अर्धे गव्हाचे पीठ व अर्धा मैदा घेऊ शकता किंवा 1.5 कप गव्हाचे पीठ व अर्धा कप मैदा असेही प्रमाण घेऊ शकता. हे मिक्स झाले आहे. आता 1.5 कप पाण्यात चिमूटभर हळद. हळदीने पुरणपोळीला रंग छान येतो. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. आपण चपातीसाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा सैल भिजवूया. त्यामुळे पुरणपोळ्या छान अशा मऊसूत होतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पिठाला वरून थोडेसे तेल. 1.5 कप पाण्यामधील एवढे पाणी उरले आहे. एका सुती कापडात हे पीठ ठेवून कापड बांधूया. एका मोठ्या बोलमध्ये हे पीठ ठेवूया. त्यावर पाणी ओतूया. पीठ बुडेपर्यंत पाणी ओतले आहे. हे 15 मिनिटांसाठी असेच ठेवूया. ह्यातील एक्स्ट्राचे पाणी असे दाबून काढून टाकूया. पीठ असे पाण्यात भिजवले की ते लोण्यासारखे मऊसूत होते. ह्यामुळे पोळी मऊ लुसलुशीत होते. एका ताटाला तेल लावले आहे. पीठ काढून घेऊया. हे पीठ तिंबून घेऊया. हातालाही तेल लावूया. तेल लावून मळून घेऊया. पीठ असे मळले की त्याला चिकटपणा व लवचिकपणा येतो. त्यामुळे पुरणपोळी फुटत नाही. सणासुदीला तरी केळीच्या पानावर जेवण करा. त्याचे काय फायदे आहेत ते पुढे सांगितले आहेत. केळीच्या पानावर जेवणे ही आपल्या परंपरेतील सुंदर व आरोग्यदायी पद्धत आहे. गरम अन्न वाढल्यावर पानातील सूक्ष्म घटक म्हणजेच नैसर्गिक तेल अन्नात मिसळते व ते पचनसंस्थेला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. केळीच्या पानात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म आहेत. तसेच पचनशक्ती सुधारते. रसायनमुक्त आणि सुरक्षित, शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत, पर्यावरणपूरक पर्याय, मनःशांती व समाधान, त्वचेसाठी फायदेशीर असे अनेक फायदे केळीच्या पानावर जेवल्यामुळे मिळतात. तुम्हीसुद्धा केळीच्या पानावर जेवण करून त्याचे फायदे अनुभवा. अशा पद्धतीने पीठ मऊसूत मळून घेतले आहे. ह्यावर झाकण ठेवूया. डाळही 1 तास भिजली आहे. आता ही शिजवून घेऊया. कुकरमध्ये 3 कप पाणी. उकळी आणूया. उकळी आल्यावर पाव छोटा चमचा हळद. भिजवलेली डाळ. उकळी आणूया. डाळ व्यवस्थित शिजवली तर पुरणपोळी 2 दिवस मऊसूत राहते. उकळी आल्यावर वर फेस आला आहे, हा काढून टाकूया. फेस काढल्याने युरिक ॲसिडचा त्रास होत नाही. फेस काढल्यानंतर 2 छोटे चमचे तेल. हळदीने पुरणाला रंग छान येतो. आता कुकरचे झाकण लावूया. 1 शिटी हाय फ्लेमवर व 3 शिट्या लो फ्लेमवर करूया. झाकण लावल्यावर शिटी लावली आहे. 4 शिट्या झाल्या आहे. गॅस बंद करूया. कुकर पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया. कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. प्रेशर आपोआप निघून गेले आहे.
आता डाळ शिजली की नाही ते बघूया. डाळ मऊसूत शिजली की पोळी खाल्ल्यावर ती पोटाला बाधत नाही. डाळ मऊसूत शिजली आहे, ह्यात डाळीचा कण राहिला नाही. एका बोलवर चाळणी, त्यात डाळ ओतूया. ह्यामुळे डाळीतील पाणी निथळून जाईल, पुरण पातळ होणार नाही, पुरण परतायला जास्त वेळ लागणार नाही. हे जे डाळीचे पाणी आहे ह्यालाच कट म्हणतात. हे पाणी वापरून आपण कटाची आमटी करणार आहोत. आता ही निथळलेली डाळ कुकरमध्ये ओतूया. मॅशरने मॅश करून घेऊया. डाळ अशी मॅश केल्याने पुरण वाटण्याचे श्रम कमी होतात. डाळ मॅश केली आहे. ह्यातूनच कटाच्या आमटीसाठी थोडीशी डाळ काढून ठेवली आहे. आता जाड तळाच्या कढईत 1 छोटा चमचा पाणी, त्यात 1.5 कप बारीक कापलेला गूळ. हा फक्त 1 मिनिट विरघळून घेऊया. सुरीने हा पटकन कापता येतो. गूळ लाल रंगाचा घेतला तर पुरणपोळीला रंग छान येतो. गूळ 1 मिनिट विरघळून घेतला आहे. आता ह्यात मॅश केलेले पुरण, 2 मोठे चमचे साखर. ह्याने पुरण परफेक्ट गोड होते. गुळाची गोडी कमी असली तरीही साखरेमुळे पुरण व्यवस्थित गोड होते. गूळ बारीक कापल्यामुळे हा व्यवस्थित मिक्स होतो. कढईच्या तळाला लागू नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच तळापासून मिश्रण हलवले आहे. गूळ विरघळला आहे, त्यामुळे सुरुवातीला पुरण पातळ दिसत आहे. पण टेन्शन घेऊ नका, परतल्यावर हे पुन्हा घट्ट होते. चुकून पुरण पातळ झाले तर त्यात 1-2 चमचे बेसन पीठ भाजून व्यवस्थित मिक्स करावे, किंवा खूप घट्ट झाले तर गुळाचे पाणी आवश्यकतेनुसार घालू शकता. पुरण इतके मऊ झाले आहे की ज्या सुगरणी नेहमी पोळ्या करतात त्या पुरण न वाटताही पुरणपोळ्या करू शकतील. पुरण बघा तळापासून सुटले आहे, घट्ट झाले आहे. हे कढईला चिकटत नाही, म्हणजेच हे परतले आहे. ह्यात चमचा उभा राहत आहे, म्हणजेच पुरण व्यवस्थित परतले आहे. गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यावर वेलची पावडर अर्धा छोटा चमचा, पाव छोटा चमचा मीठ, चिमूटभर जायफळ किसून घालूया. 1 मोठा चमचा साजूक तूप. पुरण परतल्यावर वेलची व जायफळ घातले आहे, त्यामुळे त्यांची चव व फ्लेवर टिकून राहतात आणि पुरणपोळी चवीला छान होते. पुरण कोरडे झाले तर पोळ्या चांगल्या होणार नाहीत व व्यवस्थित लाटता येणार नाही. बोलवर पुरणाची चाळणी ठेवली आहे, त्यावर पुरण सपाट तळाच्या ग्लासाने गाळून घेऊया. हे गरम असतानाच गाळले तर पटकन होते. थंड झाल्यावर वेळ लागतो व हात दुखून येतो. 1.5 कप डाळीसाठी 1.5 कप गूळ हे योग्य प्रमाण आहे. ह्याने पुरण पातळ होत नाही, पोळ्याही छान होतात. आता वजनी प्रमाण बघूया. 1 पाव हरभरा डाळ घेतली तर 1 पाव गूळ घ्यावा. तुम्हाला कमी गोड पुरणपोळी आवडत असेल तर 1 कप डाळीला फक्त पाऊण कप गूळ असे प्रमाण घ्या. ह्यापेक्षा कमी घेतले तर चव येणार नाही. आपण डाळ अगोदरच मॅश केल्यामुळे हे फक्त 1 मिनिटात गाळून झाले आहे. मॅश केल्यामुळे हात अजिबात दुखला नाही. सर्व पुरण गाळून घेतले आहे. चाळणीचे पुरण काढून घेऊया. हे पुरण फ्रीजमध्ये ठेवले तर 8 दिवस टिकते. पुरण कोरडे किंवा पातळ करू नये. पुरण मऊसूत व एकजीव झाले आहे. पातळ झाले तर पोळ्या फुटतात. आता हे थंड होण्यासाठी ठेवूया. पुरणही थंड झाले आहे. ह्याचे एकसारखे गोळे करूया. त्यामुळे पिठाचा व पुरणाचा हात एकमेकाला लागत नाही. गोळे एकसारखे होण्यासाठी इथे आपण एक वाटी घेतली आहे. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीत गुळाचीच पुरणपोळी करतात. ही चवीलाही छान होते. सर्व गोळे करून घेतले आहेत. ह्यावर झाकण ठेवूया. पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. पीठ असे मळल्यामुळे त्याला चिकटपणा आला आहे, लवचिक झाले आहे. अशा पद्धतीने पीठ मऊसूत मळून घेतले आहे. पिठाचे सर्व गोळे करून ठेवले आहेत. त्यावरही झाकण ठेवूया, त्यामुळे पीठ सुकणार नाही. आता पोळपाटाला अशा पद्धतीने सुती कापड लावूया. हे टाईट बांधावे. विविध सण किंवा पूजा असल्यावर देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते
कारण होळीला पुरणपोळीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा मानला जातो. ह्यावर थोडासा मैदा भुरभुरूया. आपण गव्हाचे कोरडे पीठ न लावता मैदा लावणार आहोत. पिठाचा एक गोळा घेऊया. पिठाला थोडासा मैदा लावून पारी करूया. इथे पारी करताना मध्ये जाड व कडेने पातळ केली आहे, त्यामुळे पोळी लाटताना फुटत नाही. पारीमध्ये पुरणाचा गोळा ठेवूया. इथे तुम्ही बघू शकता, पुरणाचा गोळा हा पिठाच्या गोळ्यापेक्षा दुप्पट आहे. पीठ वरच्या बाजूने एकत्र आणूया व बंद करूया. व्यवस्थित बंद केले तर पोळी फुटत नाही. जास्तीचे पीठ काढून टाकूया. आपण जे साहित्य घेतले आहे त्या साहित्यात मोठ्या आकाराच्या 9 ते 10 पुरणपोळ्या होतात. लहान आकार केला तर 13 ते 14 पुरणपोळ्या होतात. गोळा हलक्या हाताने थोडासा चपटा करूया. मैदा लावूया. 40 वर्षे पुरणपोळ्या विकण्याचा बिझनेस करणाऱ्या माझ्या मैत्रिणीची ही खास टीप आहे. अशा पद्धतीने बोटांनी दाबून पुरण कडेपर्यंत पसरूया. असे केल्यामुळे पुरण कडेपर्यंत सहज पोहोचते. नवीन शिकणाऱ्यांनी तांदळाचे पीठ लावावे. तांदळाच्या पिठाने पोळी सरसर लाटता येईल. तांदळाचे पीठ जास्त लावले तरीही ते आपोआप निघून जाते. आता हलक्या हाताने हळूहळू पोळी लाटूया. लाटणे हलक्या हाताने फिरवावे. पुरणपोळी लाटताना गरजेनुसार मैदा लावावा. पोळीला गव्हाचे पीठ लावले तर पोळी पोळपाटाला चिकटते. तांदळाच्या पिठाने पोळी सरसर सरकते, लाटता येते, पण ती पोळी कडक होते. म्हणून आपण मैदा लावून पोळी लाटणार आहोत. मौसूद पीठ व मौसूद पुरणामुळे पोळी सहज लाटता येत आहे. तुम्ही बघू शकता, पुरण कडेपर्यंत पसरले आहे. भरपूर पुरण घातलेली पुरणपोळी खायला खूप छान लागते. पुरणपोळी लाटली आहे. तुम्ही बघू शकता, पुरण काठोकाठ भरले आहे. तवा थंड आहे. त्यावर हाताने थोडेसे तेल लावूया. त्यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही. आता तवा गरम करूया. गरम तव्यावर लाटलेली पुरणपोळी हळूच ठेवूया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. लो फ्लेमवर पोळी कडक होते, वातड होते. पोळीवर थोडेसे बुडबुडे आले आहेत. सुरुवातीला हातानेच उलटूया. मौसूद असल्यामुळे उलटताना सावकाश उलटावी. उलटण्याने उलटली तर ती फुटू शकते. वरून तेल सोडूया. पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही. पिठाच्या दुप्पट पुरण भरूनही न फाटता 100% फुगणारी पुरणपोळी बनवली आहे. भाजताना पोळी जास्त वेळा उलटपालट केली तर ती कडक होते, वातड होते. तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता. पोळी छान फुगली आहे. दोन्ही बाजूंनी खमंग भाजली आहे. पातळ, मऊ व लुसलुशीत झाली आहे. ही 2-3 दिवस मऊ राहते. न फुटणारी, न बिघडणारी पुरणपोळी स्टेप बाय स्टेप बनवली आहे. जाळीवर ठेवल्यामुळे पोळी ओलसर होत नाही. अशा पद्धतीने सर्व पोळ्या करून घेऊया. आता पुरणपोळी कशी झाली ते बघूया. सर्व पोळ्या छान फुगल्या आहेत. आवरणही पातळ झाले आहे. ह्या लगेचच झाकून ठेवाव्या, त्यामुळे त्या वातड किंवा कडक होत नाही. तोडतानाच लक्षात येत आहे की ही मौसूद झाली आहे. मौसूद झाल्यामुळे ही एका हातानेही तुटते. पोळी लाटताना आपण गव्हाचे कोरडे पीठ किंवा तांदळाचे पीठ लावले नाही, त्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटता आली व मऊ लुसलुशीत झाली. कडेपर्यंत पुरण गेल्यामुळे पुरणपोळीच्या कडा वातड होत नाहीत. झणझणीत कटाची आमटी बनवण्यासाठी कढईत 1 मोठा चमचा तेल, त्यात अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घेऊया. कटाच्या आमटीलाच येळवण्याची आमटी किंवा सार म्हणतात. तांबूस रंग आला आहे, काढून घेऊया. 2 मोठे चमचे धने भाजून घेऊया. धने पटकन भाजतात, त्यामुळे ते करपू देऊ नये. हे भाजले आहेत, काढून घेऊया. आता उभा पातळ कापलेला 1 कांदा तांबूस रंगावर भाजून घेऊया. मसाले व्यवस्थित भाजले तर चव छान लागते व रंगही छान येतो. कांदा तांबूस रंगावर भाजला आहे. आता अर्धा इंच आल्याचे तुकडे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने,
2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. हे सर्व भाजून घेऊया. नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही, तर तुम्ही ही आमटी नैवेद्यासाठी बनवत असाल तर कांदा लसूण घालू नका. हे व्यवस्थित भाजले आहे, काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. त्यात थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे. आता कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात जिरे 1 छोटा चमचा. कटाच्या आमटीसाठी तेल नेहमीपेक्षा जास्त वापरतात. जिरे तडतडल्यावर 1 तेजपान तोडून घातले आहे. तेजपान नक्की घाला, त्याने कटाच्या आमटीला खूप छान चव येते. हिंग पाव छोटा चमचा. कढीपत्त्याची 8 ते 10 पाने परतून घेऊया. थोडा कढीपत्ता वाटणात व थोडा फोडणीत घातल्यामुळे आमटी खूप टेस्टी होते. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कढीपत्ता घाला. फोडणी खमंग परतली आहे. वाटण घालूया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. साहित्य भाजलेले असल्यामुळे वाटण लवकर परतून होते. वाटणाला तेल सुटले आहे, व्यवस्थित परतले आहे. ह्यात लाल तिखट 2 छोटे चमचे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. हळद पाव छोटा चमचा. गरम मसाला अर्धा छोटा चमचा. गोडा मसाला अर्धा मोठा चमचा. गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला, काळा मसाला किंवा रस्सा भाजीसाठी तुम्ही जो मसाला वापरता तो घालू शकता. परतल्यावर ह्यात डाळीचा कट म्हणजेच एळवणी घालूया. शिजवलेली चण्याची डाळ, गरम पाणी. कटामुळे आमटी चवदार होते. 1 मोठा चमचा चिंचेचा कोळ. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. ही आमटी पातळच असते, त्यामुळे जेवताना ती वाटीत घेऊन पितात. आमटीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. उकळी आणूया. कटाच्या आमटीला उकळी आली आहे. लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे उकळून घेऊया. ही छान उकळली आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर. कट छान आला आहे. झणझणीत कटाची आमटी किंवा एळवणीची आमटी किंवा सार तयार आहे. ह्या आमटीबरोबर सुवासिक तांदळाचा भात खूप छान लागतो. पुरणपोळीच्या ताटात कटाची आमटी हवीच. ही खूप छान लागते. पूर्वी भजी व कुरडई ह्या आमटीत बुडून खात असत. तुम्हीही एकदा अशा पद्धतीने खाऊन बघा. आमटी करताना आपण कढीपत्ता 2 पद्धतीने घातला आहे, त्यामुळे व तेजपान फोडणीत घातल्यामुळे कटाची आमटी चवीला खूप छान झाली आहे. एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. पुरणपोळी तूप, दूध किंवा गुळवणीबरोबर खाऊ शकता. आता होळी सण आला आहे, त्यासाठी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवा. तयार आहे मऊ लुसलुशीत पारंपरिक पद्धतीने गुळाची पुरणपोळी व झणझणीत कटाची आमटी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.